कृषी रोप लावण्याची आणि मंदिर स्वच्छतेची कल्पनाच मनाला भावणारी असल्यामुळे आपल्याला ठिकठिकाणावरून असाच प्रतिसाद येणे अभिप्रेत आहे. चांगली संधी व प्रेरणा दिल्याबद्दल नरकेसरी प्रकाशन आणि त्याची सर्व टीम तसेच प्रबंध संचालक तुळशी रोप लावून मंदिर स्वच्छतेची जी कल्पना नरकेसरी प्रकाशनाला तरुण भारताच्या 100व्या वर्धापनाच्या दिवशी सुचलेली आहे. त्यामुळे लोकांची मंदिराकडे कलही आवड निर्माण होईल, मंदिराकडे येण्याची त्यांची तयारी राहील आणि पर्यावरणपूरक तुळशीचं अरुणा सुधीर आडे श्री आदी आईनाथ महाराज हे आमचे गुरु आहेत. तर तरुण भारतने त्यांच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त जो उपक्रम राबवलेला आहे स्वच्छतेचा, त्या अंतर्गत इथे सर्वांनी स्वच्छता केली. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आरोग्यदायी असलेलं तुळशीचे रोप लावले. पूर्णब्रह्म आदिश्री आईनाथ महाराज संस्थान उमरखेड इथे आज नरकेसरी प्रकाशन तरुण भारत द्वारा आव्हान केल्याप्रमाणे तुळशीचं रोपण झालेलं आहे. साधारणतः देऊळ हे माझे नाव श्रीमती नीता वैद्य आहे. मी उमरखेडमध्येच राहते. आईनाथ महाराजांचे उपासक आहे. मी रोज आईनाथ महाराज मंदिरात हजर असते. झाडात बसून सर्वांना खूप फायदा होतो. आपण झाडं कशासाठी लावतो की आपल्याला मी सुधीर भास्करराव आडे. तरुण भारत शतक महोत्सव असल्यामुळं तुम्ही जो कार्यक्रम इथं आईनाथ महाराज मंदिरामध्ये केला खूप चांगला उपक्रम आहे. तुळशीचं खूप चांगलं महत्त्व आहे. तुळशीमुळं 90 आजारावर त्याचा इलाज होतो. आयुर्वेदामध्ये किशोर विश्वनाथराव कोठारकर उमरखेड आईनाथ मंदिरासमोर तरुण भारत पर्यावरण निर्देशित हार्दिक शुभेच्छा. तुळशी रोपण आणि स्वच्छता अभियानातर्फे हार्दिक स्वागत. महाप्रतिव्रता तुळस माता माझ्या दारात, घालिते पाणी लागते चरणी तुझ्या मस्तक. महेश पाध्ये, तरुण भारत शतक महोत्सवी वर्षाला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. तरुण भारताच्या वृक्षारोपण हार्दिक